झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज चॅनल उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहत आहात झुंजार SC37 न्यूज चॅनलच्या 10 ठळक बातम्या। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात पावसाने आज घेतला आराम, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, शेतकरी झाले जरा थोडे खुश। जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी कामचुकार व कर्तव्यास टाळाटाळ करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून एक आदर्श कर्मचारी यांचे अधिकारी नसून सर्वसामान्य जनतेचे अधिकारी आहेत ही इमेज तयार करावी। पावसामुळे टरबूज, आंबा, केळी पिकाचे झाले मोठे नुकसान, पंचनामे तात्काळ करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जिल्हाधिकारी यांनी सर्व बांधकाम विभाग व ग्रामविकास व नगर परिषद ग्रामपंचायतच्या गत वर्षात झालेल्या रस्ते नाली या कामाचे ऑडिट करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी। 50 ते 70 रुपयाच्या शालेय प्रमाणपत्रासाठी 200 रुपयापासून 1,500 रुपयापर्यंत फी आकारणी करणाऱ्या शालेय प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्यांची ई-सेवा केंद्र तपासणी करून कारवाई करावी व दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारक करावे आणि पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले ते नुकसान किती झाले हे पाहण्यासाठी आमदार पोहोचत आहेत शेताच्या बांधावर आणि परिस्थिती पाहून पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना देत आहेत सूचना। आणि 2 व्हीलरने कट मारल्यामुळे च्या कारणामुळे बस स्थानकासमोरील ओम हॉटेल समोर झाला राडा, रस्ता केला जाम, वाहतूक पोलिसांचा पत्ता कुठेच लागेना। धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात लुटमार व चोरीच्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी वाढ, भूम, वाशी, लोहारा, तांबळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल, पोलिसांकडून तपास सुरू। वैष्णवी हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणला नेपाळ येथून अटक, शेतकरी यांना दिला कृषी मंत्र्यांनी धक्का, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बरळले, ढेकळाचे पंचनामे करायचे काय, विरोधकांची टीका केली सारवासारू। या होत्या झुंजार SC37 न्यूज उस्मानाबादच्या ठळक 10 बातम्या। व्हिडिओ आवडल्यास आपण अशाच नवनवीन बातम्यांसाठी व विविध घडामोडींसाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।